स्कॉटलंडला जायचं आहे पण बजेट बसत नाहीये आणि ऑफिसमधून सुट्टी मिळत नाहीये. टेन्शन नका घेऊ, कारण तुम्ही फॉलो केले ऑस्ट्रेलिया यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या दक्षिणेकडे असणारं एक असं हिल स्टेशन जे तुम्हाला स्कॉटलंडची वाईब तर देतच, याशिवाय तुम्ही हे हिल स्टेशन 2 दिवसातही एक्सप्लोर करू शकता. या व्यतिरिक्त स्कॉटलंडच्या अर्ध्यापेक्षाही अर्ध्या किमतीमध्ये तुम्ही हे हिल स्टेशन आरामात एक्सप्लोर करू शकता. तर त्या हिल स्टेशनचं नाव आहे कूर्ग किंवा कोडागू. कूर्गला पोहोचायचं कसं, कूर्गला राहायचं कुठे, कूर्गला कोणते कोणते प्लेसेस पाहायचे, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि बाजूची ती बेल आयकॉनही दाबायची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत कूर्गला पोहोचायचं कसं. तर कूर्ग या रिजनमध्ये मेडिकेरी ही मेन सिटी आहे. तर मुंबई पुण्याहून मेडिकेरीला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं डायरेक्ट साधन अवेलेबल नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला वायाच जावे लागते. कूर्ग पासून बँगलोर, मँगलोर आणि मैसूरू हे 3 एअरपोर्ट्स बऱ्यापैकी जवळ आहेत, पण त्यातल्या त्यात मैसूर आणि मँगलोर हे खूप जास्त जवळ आहेत. पण मैसूर आणि मँगलोरला मुंबई पुण्याहून फ्लाईटची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी कमी आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बँगलोर एअरपोर्टवरूनच कूर्गला जा. तर बँगलोरला पोहोचण्यासाठी तुम्हाला मुंबईहून बऱ्यापैकी नाही पुष्कळ फ्लाईट्स अवेलेबल आहेत आणि त्या एकदम रिझनेबल रेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. आता जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला काहीतरी 3,500-4,000 मध्ये या फ्लाईट्स मी बुक केल्या होत्या. पण जर तुम्ही ऑफ सीझन जात असाल ना, तर तुम्हाला अजून कमी किमतीमध्ये या फ्लाईट्स मिळून जातील. आता एकदा तुम्ही बँगलोरला पोहोचलात की तिथून तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत मेडिकेरीला पोहोचण्यासाठी. तर एक आहे फ्लाय बस, जी तुम्हाला बँगलोर एअरपोर्टवरून डायरेक्ट मेडिकेरीला सोडते. कुठेही तुम्हाला मध्ये काही गाडी चेंज करायची गरज नाही पडत. पण ही बस जी आहे ती दिवसाला काहीतरी 4 ते 5 स्लॉट्स त्याचे अवेलेबल आहेत. जर तुमची फ्लाईट त्या स्लॉटनुसार कनेक्ट होत असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन या बसनेच जा, कारण एकदम कम्फर्टेबल वोल्वो बस आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि तिथे पोहोचायला तुम्हाला कमीत कमी काहीतरी 5-5.5 तासाचा रन आहे. तर तुम्ही आरामात या बसने जाऊ शकता. पण जर तुम्ही फ्लाय बसचा टाइम आणि तुमचा फ्लाईटचा टाइम मॅच होत नसेल तर अजून एक ऑप्शन आहे, तो म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटचीच ऐरावत क्लब क्लास बस. तर ही वॉल्वो बस आणि फार कम्फर्टेबल बस आहे. पण इथे जाण्यासाठी तुम्हाला मैसूरच्या सॅटेलाइट बस स्टँडवर जावं लागतं. तर आता एअरपोर्टवरून तिथे पोहोचायचं कसं, तर एअरपोर्टवरून कर्नाटक गव्हर्नमेंट काही बसेस रन करतं. त्या बसेसची नावं आहेत किया. तर मी तुम्हाला हा बस स्टॉपही आपल्या सिरीजमध्ये दाखवला आहे की कुठून तुम्हाला ह्या बसेस मिळतील. तर तो व्हिडिओ इथे आय बटनमध्ये येत असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. तर एअरपोर्टवरूनच या किया नावाच्या काही बसेस आहेत ज्या तुम्हाला मैसूरच्या सॅटेलाइट बस स्टँडपर्यंत सोडतात. तर त्याची काहीतरी प्राइस 350 काहीतरी ते घेतात आणि ते तुम्हाला तिथे सोडतात. तर तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत मेडिकेरीला जाण्यासाठी. एक तर ऐरावत क्लब क्लास, जर तुम्हाला एकदम कम्फर्टेबल जायचं असेल तर तुम्ही या बसने जाऊ शकता. या व्यतिरिक्त तुमचं जर बजेट अजून टाईट असेल तर तुम्ही साध्या बसने तिथे पोहोचू शकता, ज्यांची तिकीट 300-400 रुपयामध्ये अवेलेबल असते. तर ऐरावत क्लब क्लासची तिकीट आहे 750 रुपये पर पर्सन. पण ही बस जी आहे ती फार कम्फर्टेबल आहे आणि पूर्ण रेक्लायनर सीट्स त्याच्यामध्ये आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्हाला थकायचं नसेल तर तुम्ही या बसने जाऊ शकता. आणि असंच फ्लाय बसचं देखील आहे, पण फ्लाय बसची तिकीट 1200 रुपये पर पर्सन असून ही सुद्धा बऱ्यापैकी कम्फर्टेबल, कारण या दोन्हीही वॉल्वोच्या बसेस आहेत. त्यामुळे कम्फर्टेबल तर आहेतच. प्लस कर्नाटकमध्ये तुम्ही छोट्यातल्या छोट्या गावात जरी गेलात तरी रस्ते एकदम मख्खन आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर या सर्व बसेसची बुकिंग तुम्ही KSRTCच्या वेबसाईटवरून करू शकता. तर हे झालं फ्लाईट आणि बसने मेडिकेरीला कसं पोहोचायचं. आता राहिले आपले 2 ऑप्शन, एक आहे ट्रेन आणि दुसरं आहे बस. जसं मी आधी सांगितलं की असं कोणतंच साधन नाहीये जे तुम्हाला मुंबई पुण्याहून डायरेक्ट मेडिकेरीला कनेक्ट करेल. जरी तुम्ही बसने गेलात तरी तुम्हाला मुंबईहून बँगलोरला किंवा मँगलोरला किंवा उडुपीला जावं लागेल आणि तिथून तुम्हाला मेडिकेरीची बसच करावी लागेल. या व्यतिरिक्त तुम्ही ट्रेनने गेला तर ट्रेननेही तुम्हाला मँगलोरला जाऊनच तिथून मेडिकेरीसाठी बसेस कराव्या लागतील. पण मी सजेस्ट करेन, जर तुम्ही थोडंसं बजेट तुमचं जास्त असेल तर फ्लाईटने जा, कारण तुम्ही जास्त थकणारही नाही आणि तुम्ही एन्जॉयही कराल. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही फ्लाईटने आलात तर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट व्हेकलही बुक करू शकता, म्हणजे कॅब वगैरेही तुम्ही बुक करू शकता. असे बरेच ऑप्शन्स आहेत. आणि जर तुम्ही कॅबने जात असाल तर रस्त्यामध्ये आपल्याला मैसूर लागतं. तर मैसूरमध्ये तुम्ही अर्धा एक तास तुम्ही मैसूरमध्ये थांबून तिकडचं जेवण, तिकडचं खाणं तुम्ही खाऊ शकता किंवा तिकडचा मैसूर पॅलेस जो फेमस आहे तोही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर राहिला प्रश्न आता कूर्गमध्ये राहायचं कुठे. तर कूर्गमध्ये राहण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे हॉटेल्स आणि दुसरं म्हणजे होमस्टे. जर तुम्हाला टुरिस्ट प्लेसेस बघायचे आहेत
आणि जस्ट एक्सप्लोरेशन करायचं आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हॉटेलमध्येच राहा, कारण ते तुम्हाला थोडंसं होमस्टेपेक्षा रिझनेबल प्राईसमध्ये मिळून जाईल आणि ते मेडिकरीच्या सिटी सेंटरमध्ये असल्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली ॲक्सेसेबल होतात. तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे आणि थोडंसं लाईफमधून ब्रेक घ्यायचा आहे, थोडंसं चिल करायचं आहे, लोकल लाईफ बघायची आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही होमस्टेमध्ये राहा. तर होमस्टेमध्ये राहायचं कुठे? तर मी ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो त्या होमस्टेचं नाव आहे व्हिक्टोरियन वरांडाज आणि हे बऱ्यापैकी कूर्गमध्ये फेमस आहे. तर हे होमस्टे आहे ते हुरूर विलेजमध्ये येतं आणि मेडिकरीपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तर यांची बऱ्यापैकी मोठी प्रॉपर्टी आहे आणि होस्ट वगैरे फार छान आहेत. तर ते तुम्हाला त्यांच्या टूर्स असतात, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी बऱ्यापैकी मोठी आहे, त्यांचे कॉफी प्लांटेशन्स आहेत, तर त्याची टूरही तुम्हाला फ्रीमध्ये ते देतात, म्हणजे त्यांच्या जीपमधून तुम्हाला ते फिरवून आणतात. तर होस्ट बऱ्यापैकी छान आहेत आणि प्रॉपर्टी फार छान आहे. तर तुम्हाला इथे राहायची इच्छा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन देईन आणि त्यांचा नंबर देईन, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून बुक करू शकता. या व्यतिरिक्त मी अजून एका होमस्टेमध्ये राहिलो होतो, त्याचं नाव आहे प्लांटर्स बंगलो. तर हे एकदम हायवे टच, म्हणजे जो त्यांचा मेन हायवे आहे त्या हायवे टचच हे होमस्टे आहे. तर हेही होमस्टे बऱ्यापैकी छान होतं, तर तुम्ही इथेही राहू शकता आणि याचीही इन्फॉर्मेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर आता आपण पाहणार आहोत कूर्गमध्ये फिरायचं कसं. तर कूर्गचे जे स्पॉट्स आहेत ते बऱ्यापैकी अंतरावरती आहेत, त्यामुळे आपल्याला इथे फिरण्यासाठी बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण त्यातला सगळ्यात बेस्ट आणि रिजनेबल ऑप्शन म्हणजे टू व्हीलर रेंटल्स. तर इथे बरेच कचऱ्यासारखे टू व्हीलर रेंटल्स पडलेले आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जो मी बुक केला होता तो रॉयल ब्रदर्स. कारण रॉयल ब्रदर्स ही जी कंपनी आहे ती बऱ्याच मल्टीसिटीमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सपोर्ट चांगला आहे. प्लस तुम्ही जर लोकलवाल्यांकडे गेलात तर लोकलही तिथे बरेच आहेत आणि तेही चांगले आहेत, नाही असं नाही. पण जर तुम्ही लोकलवाल्यांकडे गेलात तर तिथे तुम्हाला रिफंडेबल डिपॉझिट भरावं लागतं, जे की 500 का 1000 रुपये काहीतरी आहे. प्लस तुम्हाला तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते तिकडे तुम्हाला सबमिट करावं लागतं. जेव्हा तुम्ही ती बाईक त्यांना रिटर्न करणार त्यानंतर तुम्हाला तुमचे रिफंडेबल डिपॉझिट आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळून जातं. पण रॉयल ब्रदर्समध्ये असं काही नाही आहे. रॉयल ब्रदर्समध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिफंडेबल डिपॉझिट त्यांना द्यावं लागत नाही किंवा तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जमा करावं लागत नाही. आणि त्यांची सर्व्हिसही मला फार छान आवडली. मल्टीसिटीमध्ये असल्यामुळे, ही म्हणजे एक प्रॉपर कंपनीज असल्यामुळे त्यांचा सपोर्टही बऱ्यापैकी छान आहे. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला रॉयल ब्रदर्सने तुम्ही करू शकता. त्यांची ॲप वगैरे आहे तर ती तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून तिथून तुम्ही एकदा पाहू शकता. याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे लोकल बसेस अँड ऑल, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही लोकल बसेस वगैरेच्या याच्यात पडू नका, कारण तुम्ही बऱ्यापैकी थकाल आणि त्यांचे कसे टाइम स्लॉट्स असतात, त्यामुळे त्या टाईमला तुम्हाला पळत पळत जाऊन ती बस पकडणं, तिथून परत, आणि त्या सगळ्या बसेस प्रत्येक स्पॉटवरती ॲक्सेसिबल असतील असं नाही. बसमधून उतरून तुम्हाला तेवढं चालणं वगैरे हेही थोडंसं थकवणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्हाला बाईक, आणि जर बाईक घेतलात तर उत्तमच आहे, कारण तिथले जे रोड आहेत तेवढे सिनिक रोड आहेत, तर एकदम मस्त तुम्ही फार छान राईड करू शकता स्कूटीपेक्षा. पण जर तुमच्याकडे सामान वगैरे असेल तर तुम्ही स्कूटीही प्रिफर करू शकता. तर कूर्गला जायचा बेस्ट सीझन कोणता? तर कूर्गला जाण्यासाठी असा कोणताही बेस्ट सीझन नाही आहे. हे ऑल टाइम फेवरेट असं हिल स्टेशन आहे. पण फक्त जुलैमध्ये जाणं थोडंसं टाळा, कारण जुलैमध्ये इथे बऱ्यापैकी भरपूर पाऊस असतो, त्यामुळे तुम्हाला थोडंसं फिरण्यामध्ये थोडीशी अडचण येऊ शकते. अदरवाईज तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये हे हिल स्टेशन व्हिजिट करू शकता. तर आता आपण पाहणार आहोत कूर्गमध्ये फिरायचं कुठे. तर कूर्ग हा रिजन बऱ्यापैकी मोठा असून तो 2 पार्टमध्ये विभागला गेला आहे. एक म्हणजे नॉर्थ कूर्ग आणि दुसरं म्हणजे साऊथ कूर्ग. तर बऱ्यापैकीचे स्पॉट्स आहेत, टुरिस्ट स्पॉट्स आहेत, ते कूर्गच्या नॉर्थ साईडला जास्त आहेत. तर आता आपण सगळ्यात आधी नॉर्थ साईडचे पाहणार आहोत आणि त्यानंतर साऊथचे पाहणार आहोत. तर नॉर्थमध्ये तुम्ही पहिल्या दिवशी कव्हर करू शकता कुशलनगर बुद्ध मॉनेस्ट्री. तर ही मॉनेस्ट्री ती बऱ्यापैकी छान आणि एकदम मस्त अशी मॉनेस्ट्री आहे. तर ती तुम्ही कमीत कमी 1-1.5-2 तासामध्ये एक्सप्लोर करू शकता. फार शांत ठिकाण आहे. जर तुम्ही वीकेंडला नाही, म्हणजे वीकडेजमध्ये गेलात तर कमी गर्दी असते, वीकेंडला थोडीशी जास्त गर्दी असते. जसं मी वीकेंडला गेलो होतो त्यामुळे तिथे थोडीफार गर्दी होती. आणि जर तुम्हाला सोव्हेनियर्स वगैरे घ्यायचे असतील तर ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जर तुम्हाला सोव्हेनियर्स घ्यायचे असतील, म्हणजे मॅग्नेट्स वगैरे किंवा तिकडच्या लोकल वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील, तर त्या कुशलनगर मॉनेस्ट्रीच्या आसपास तुम्हाला भरपूर ऑप्शन्स सापडतील. बाकी मी एवढे स्पॉट्स फिरलो पण तिथे मला कुठेही असे भरपूर ऑप्शन्स मिळाले नाहीत. एखाद दुसरं शॉप वगैरे तिथे सोव्हेनियरचं होतं. त्यामुळे जर तुम्ही तिकडे जात असाल तर इथेच सोव्हेनियरची शॉपिंग तुम्ही करा. तर शॉपिंगसाठी वगैरे त्यांची जी दुकान आहे ती मॉनेस्ट्रीच्या आतमध्येही आहेत आणि मॉनेस्ट्रीच्या बाहेरही आहेत, तर तुम्हाला तिथे बरेच ऑप्शन्स मिळतील. या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिबेटियन फूड वगैरे ट्राय करायचं असेल तर तुम्ही त्या मॉनेस्ट्रीच्या आसपास तुम्हाला बऱ्यापैकी शॉप्स मिळून जातात. तर दुसरा स्पॉट आहे डुब्बारी एलिफंट कॅम्प. तर याचे टायमिंग्स आहेत सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4:30 ते 5:30.
तर इथे त्या लोकांनी असे हत्ती पाळलेले आहेत आणि त्याला तुम्ही आंघोळ घालू शकता किंवा त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढू शकता. तर असे थोडंफार एन्जॉय तुम्ही इथे करू शकता. तर हा होता आपला दुसरा स्पॉट. आता आपण वळणार आहोत तिसऱ्या स्पॉटकडे. तर तिसरा स्पॉट आहे निसर्गधामा. तर निसर्गधामा एक टुरिस्टची प्लेस आहे. तिथे तुम्ही जाऊन बोटिंग वगैरे करू शकता किंवा तिथे अजून म्हणजे आपले जे काय म्हणतात त्याला झिप लाईन आणि जे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तिथे तुम्ही करू शकता. तिथे काही हरणं वगैरे आहेत, त्यांची कॅम्प्स आहेत, तेही तुम्ही तिथे पाहू शकता. या व्यतिरिक्त तिथे एक नदीसुद्धा आहे, त्या नदीमध्ये सुद्धा तुम्ही पोहू वगैरे शकता. तर बऱ्यापैकी टुरिस्टी स्पॉट आहे, म्हणजे गर्दी बऱ्यापैकी असते. बोटिंग वगैरे तुम्हाला करायची असेल, थोडंसं मजा करायची असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. तर हे जे 3 स्पॉट मी तुम्हाला सांगितले, तर हे तिन्ही स्पॉट एका लाईनमध्ये आहेत. म्हणजे हे कुशलनगरच्या आसपास आहेत. तर तुम्ही जर कुशलनगरला जात असाल तर हे 3 स्पॉट एका दिवशी तुम्ही करू शकता. तर आपला पुढचा स्पॉट आहे मेडिकरी फोर्ट. जसा आपला मुंबईमध्ये सायन किल्ला आहे तसाच हा एक किल्ला आहे आणि तिथे तुम्ही पायथा हा स्किप करू शकता हा स्पॉट. पण तिथे एक फक्त पाहण्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे तिथे एक संग्रहालय आहे. तर ते तुम्ही बिलकुल मिस करू नका, कारण तिथे उत्खननामध्ये मिळालेल्या मूर्तीज वगैरे त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. तर त्याची किंमत काहीतरी ₹20 पर पर्सन आहे. तर तिथे जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त हेच एक पाहू शकता. हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. मेडिकरी फोर्ट झाल्यानंतर पुढचा आपला स्पॉट आहे तो म्हणजे ॲब्बे फॉल्स. तर हा एक वॉटरफॉल आहे, जो मेडिकरीपासून काहीतरी एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर हे सुद्धा एक टुरिस्टची प्लेस आहे. जर तुम्ही मान्सूनमध्ये गेला तर तिथे भरपूर पाणी असतं, पण नॉर्मली पण तिथे असतं पाणी, पण ॲज कम्पेअर टू मान्सून बाकीच्या सीझनमध्ये कमी पाणी असतं. तर इथे तुम्ही फोटो वगैरे छान काढू शकता. या व्यतिरिक्त तिथे अजून असं एक्सप्लोर करण्याचं काही नाही. तर आपला पुढचा स्पॉट आहे राजा सीट गार्डन. तर जसं आपलं मुंबईमध्ये प्रियदर्शनी पार्क आहे किंवा जे रॉक गार्डन्स असतात तसंच हे एक गार्डन आहे. पण इथून तुम्हाला बऱ्यापैकी छान असा व्ह्यू मिळतो. तर तिथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता, थोड्या वेळ बसून रिलॅक्स करू शकता. या व्यतिरिक्त तिथे काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजही आहेत, जसं काही झिप लाईन आणि रोपवे वगैरे. तर हेही तुम्ही तिथे करू शकता. तर यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता तलाकावेरी. तर तलाकावेरी हे कावेरी नदीचं उगमस्थान आहे, जी तिकडची मुख्य नदी आहे त्याचं ते उगमस्थान आहे. तर तलाकावेरी झालं. आता यापुढे आहे ओंकारेश्वर टेम्पल. जिथे जाऊन जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दर्शन घेऊ शकता, पण इथे तुम्हाला पूर्णपणे भारतीय अटायरमध्ये जावं लागतं. तर ओंकारेश्वर टेम्पल नंतर आपला पुढचा स्पॉट आहे मंडलपट्टी. जर तुम्हाला ट्रेक वगैरे करायचं असेल किंवा तुम्हाला ट्रेलिंगची आवड असेल तर तुम्ही मंडलपट्टीला जाऊ शकता. पण मंडलपट्टीला तुमची प्रायव्हेट व्हेकल मंडलपट्टीपर्यंत जात नाही. तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल पार्क करून तिथून जीपने जावं लागतं, जे की बऱ्यापैकी हायर साईडला आहे. तर त्याची काहीतरी म्हणजे बऱ्यापैकी जास्त प्राईस आहे, 3-4 हजार काहीतरी प्राईस आहे पर जीप. पण जर तुम्ही स्वतःची शेअरिंग शोधलात, म्हणजे तुम्हाला शेअरिंग स्वतःला शोधावी लागते तिथे. जर अजूनही कोणी असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही शेअरिंगमध्ये गेलात तर तुम्हाला ते बऱ्यापैकी रिझनेबल पडतं. तर जेव्हा आपण मंडलपट्टीला जातो त्याच्या आधी त्याच रस्त्यामध्ये आपल्याला अजून एक स्पॉट लागतो. त्याचं नाव आहे कोट्टे ॲब्बे फॉल्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ॲब्बे फॉल्स, पण हा आहे कोट्टे ॲब्बे फॉल्स. तर हाही फार सुंदर असा एक वॉटरफॉल आहे. त्याचं जर तुम्ही मॉन्सून सीझनला गेला तर थोडासा रिस्की आहे, म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही उतरला तर थोडंसं रिस्की आहे, पाणी तिथे वाढतं. बट तुम्ही नॉर्मल डेजमध्ये गेला, जसं की मी गेलो होतो, तिथे पाणी बऱ्यापैकी कमी असतं. तर तुम्ही खाली पाण्यात उतरून थोडंफार रिलॅक्स वगैरे करू शकता. तर आता मी तुम्हाला जे सांगितले ते होते नॉर्थ पूरचे स्पॉट आणि याच्या पुढे आता आपण बघणार आहोत ते आहेत साऊथ पूरचे स्पॉट. जर तुम्ही नॉर्थ पूरमध्ये राहून तुम्हाला जर साऊथ पूर एक्सप्लोर करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन तर जर जमलं तर तसं करा, कारण जर तुमचं बजेट जास्त नसेल तर. कारण साऊथ पूरचे जे अकॉमोडेशन्स आहेत, होमस्टेज वगैरे आहेत, तर ते बऱ्यापैकी थोडेसे महाग आहेत ॲज कम्पेअर टू नॉर्थ पूर. जर तुम्ही नॉर्थ पूरमध्ये राहून साऊथ पूर एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला फक्त एक दिवस अर्ली मॉर्निंग तुम्हाला तुमचा डे स्टार्ट करावा लागेल आणि स्कूटी असेल तुमच्याकडे किंवा बाईक असेल किंवा कार असेल तर उत्तमच. तर तुम्ही ती एक दीड तासाची राईड आहे किंवा दीड तासाची ड्राईव्ह आहे, ती करून तुम्ही साऊथ पूरला जाऊ शकता आणि तिथले स्पॉट एक्सप्लोर करून तुम्ही रिटर्न परत नॉर्थ पूरला येऊ शकता. तर साऊथमध्ये पहिला स्पॉट आपण पाहणार आहोत तो म्हणजे नागरहोले नॅशनल पार्क. तर हे एक नॅशनल पार्क आहे जिथे त्या लोकांच्या सफारीज ते अरेंज करतात. तर प्राणी वगैरे बघायचे असेल तर त्यांचे टायमिंग्स आहेत, जे त्यांच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता. काहीतरी सकाळचा टायमिंग आहेत आणि त्यांचे स्लॉट्स आहेत. त्या स्लॉट्समध्ये ती लोक सफारीज अरेंज करतात. तर सफारी जाण्यासाठी तिथे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे बस सफारी आणि दुसरं आहे जीप सफारी. जर तुम्ही बसने गेलात तर तुम्हाला ₹700 पर पर्सन चार्ज लागतो आणि त्यामध्ये तुमच्यासोबत अजूनही टुरिस्ट असतात. आणि दुसरं आहे जीप सफारी, ज्याची प्राईस आहे ₹9,000 पर पर्सन. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही असता, पण हे तुम्हाला बऱ्यापैकी महाग पडणार. जर तुमची फॅमिली असेल तर तुम्ही जीप हायर करू शकता आणि जर कपल वगैरे असेल तर मी म्हणेन की तुम्ही बसनेच जा. तर हा एक चांगला अनुभव आहे. तुम्ही जर साऊथला गेलात तर हा स्पॉट तुम्ही नक्की करा.
या व्यतिरिक्त त्यांच्या पार्कमध्ये अकोमोडेशनचे ऑप्शन्स आहेत आणि तेही तुम्हाला बुक करायचे असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ते बुक करू शकता. तर यांची वेबसाईटही मी खाली देईनच जर तुम्हाला बुक करायचं असेल तर. तर आता आपला पुढचा स्पॉट आहे इरुपू फॉल्स. तर या फॉल्सकडे जाण्यासाठी थोडंसं चालावं लागतं, पण तुम्ही तिथे जाऊन एन्जॉय कराल. तिथे तुम्ही म्हणजे पाण्यात उडी मारून पोहूही शकता. तर हा एक चांगला स्पॉट आहे साऊथ कूर्गमधला. तर हे होते नॉर्थ कूर्ग आणि साऊथ कूर्गमधले स्पॉट. जर तुम्ही जात असाल तर हे तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या टूरमध्ये आरामात कव्हर करू शकता. आता राहिला प्रश्न आयटेनरीचा. तर तुम्हाला एक स्क्रीनवरती या साईडला पूर्ण आयटेनरी दिसत असेल. जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढू शकता. आय होप तुम्हाला तुमच्या क्वेश्चनची आन्सर्स या व्हिडिओमध्ये मिळाले असतील. अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा माझ्या इन्स्टा हँडलवरती मेसेज करून विचारू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ आणि जय श्रीराम. तर कूर्गपासून म्हैसूर म्हैसूर, बँगलोर आणि काय तर कुर्ग